नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्रिसदस्य प्रभाग असलेल्या 15 मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार अर्चना चंद्रकांत थोरात, मिलिंद मधुकर भालेराव आणि सचिन रमेश मराठे यांच्या प्रचारार्थ काटेगल्ली इथे चौक सभा आयोजित करण्यात आली होती. काटेगल्लीतील त्रिकोणी गार्डन येथे झालेल्या या चौक सभेला नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी माजी नगरसेविका सुमन भालेराव, नाना शिलेदार, जयश्री काठे, श्री सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील पंचवार्षिक काळातही प्रभाग 15 मधून भारतीय जनता पक्षाचे 3 उमेदवार निवडून आले होते. यंदाही प्रभाग 15 मध्ये भारतीय जनता पक्षाचेच कमळ फुलेल अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत. दरम्यान या चौक सभेला नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी खास आपल्या शैलीत उपस्थित त्यांना मार्गदर्शन करून भाजपच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. की भाभानगरचा परिसर असेल, कानडे उद्यान असेल, तुम्हाला सांगते भाभानगर पासून त्या आमच्या काठे गल्लीच्या पुढच्या परिसरामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी आणून मी विकासाची गंगा या प्रभागामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. जे जे लोक भेटत गेले, जे जे शिष्टमंडळ येत गेले, ज्यांनी ज्यांनी मागणी करत गेले, उदाहरणार्थ माणिकशा नगरच्या हॉलचं नूतनीकरणाचा विषय असेल, गणेश नगरच्या उद्यानाचं नूतनीकरण, साक्षी महिला हॉलचे नूतनीकरण, धवलगिरी सोसायटी मधली ग्रीन जिम, काठे गल्लीत ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी हॉल, विश्ववर्ती कॉलनी मधला रस्ता कॉन्क्रीटीकरण, अभिनव वसाहत, जयश्री सोसायटी, सिद्ध गौतम, सावित्रीबाई फुले वसाहत, ह्या सर्व ठिकाणी रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणासाठीचा निधी उपलब्ध करून देण्याचं काम असेल, कानडे उद्यान असेल, आमचं बहुचर्चित त्रिकोणी गार्डन मधली ही अतिशय उत्कृष्ट अशी खेळणी असेल, अशा 3 ठिकाणी आपण अशी खेळणी बसवली. आमच्या वैद्यनगर मधला आमच्या गणपती मंदिराच्या समोरचा पेवर ब्लॉक असतील, वैद्यनगर मधल्या विठ्ठल मंदिरासाठी मी 90,000चा निधी उपलब्ध करणार, 90 लाखाचा. सॉरी. प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक.